ये का रोमियो लपर लपर कर रहा है? ओ मॅडम, अहो ते आजी फेकली, आजीची अंगठी फेकली तुम्ही. माया माया, माझ्या आजीची अंगठी. हो तिने फेकली ना, ती फेकली तिने. मला अंगठी पाहिजे. जाऊ दे, आपण दुसरी आणू आपण. घुसू माझ्या आजीची अंगठी होती. अरे आता मी कुठे पाण्यात घुसू, तू थांब जरा, आपण वेगळी आणू. मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. घुसू तू, तू उतर पाण्यात उतर. मी बोलवतो कोणाला तरी. ओके, तू कोणालाही बोलवायचं नाही, तू उतरायचं. प्रपोज कोण करत होतं? तू ना. मला अंगठी पाहिजे आताच्या आता. जा. माया गार आहे पाणी. माझ्या ग्रँडमाची रिंग होती ती. इट वॉज सो प्रेशियस फॉर मी. पडली ती आता तुझ्यामुळे. मला आणून दे ती लवकर. मी बोलवतो ना कोणाला तरी. नाही कुणी का काढणार? तू काढायची आहेस. तुला प्रपोज करायचं होतं ना. सांगत होती नको करू, तरी काढ रिंग काढ. ओके ओके ओके, लवकर घड्याळ काढतो. ओके गुरु, लवकर टाइमपास करू नकोस. लवकर जा. हे आता काय ते मॅम, प्लीज स्टे आउट ऑफ दिस. विल मॅनेज. प्लीज स्टे आउट ऑफ दिस. ओके. आता काय? जा जा. पॅड काढणार आहेस का आता? नाही, मी बेल्ट काढतोय ना, लेदरचा बेल्ट आहे. तर लवकर जा. काय चाललंय तुझं? शूज आहेत ना ते. झालं फायनली डन. गो. काय काय? पाणी थंड आहे ना ते. आता काय हिटर सोडू त्याच्यात. जम्प. गुरु जम्प नाव. ओके. नाहीये इकडे नाहीये. शोध त्या बाजूला शोध. नाहीये. गुरु पाण्याच्या खाली अंगठी आहे, तिकडे जा. खाली जा प्लीज. डुबकी मार. डुबकी मार गुरु. जा जा जा. खाली जा. का मानू. गो. लागले, वाट लागली त्यांची. डुब रही भैसया. सच में सच गेन. खातोय अजून गटांगळ्या. जा अजून, परत जा. यांच्या अफेअरचा ओपन नाही सुरू झाला, पण केवढी नाचवते त्याला. बुडवते ऍक्च्युली. तुला आयरनी माहितीये काय? हेच काही महिन्यांपूर्वी आम्ही गुरुला समजावत होतो, पण ती नाचवणारी आणि बुडवणारी तू होतीस. बच्चे की जान लेगा क्या? बस झाला ना आता. किती चिडवणार आहेस त्यावरनं? नाहीये नाही. त्या बाजूला शोध. त्या बाजूला शोध. नीट शोध. तू नीट बघतच नाहीयेस. प्लीज शोध. ग्रँडमॅन सॉरी. गुरु सापडते का? नाहीये इकडे पण नाहीये. नीट शोध ना प्लीज. तू नीट शोधशील तर सापडेल. इकडे बघ. सापडते का? माय ग्रँडमा's ring. Finally, I got it. Grandma, I got you. Huh? बस झाली आता कॉमेडी. चल आता घरी जायचंय. टाइमपास चाललाय नुसतं. कुठे बदलणार आहेस तू सगळं? वय बदलायला लागेल. नाही तर राधाला वाटेल कोणाशी लग्न केलंय. कधी हा रॅपर बनतो, कधी हा पिंकी बनतो. पिंकीवरून चिडवायची काहीच गरज नाही लगेच. ओके चल, बाय 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 बाय. अरे कुठे बदलणार सांगितलंच नाही. अगं बदलेल ना कुठे पण. तुला काय प्रॉब्लेम आहे? मी काय ते सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये. आणि बदलायचं काय? हे टोपी तर काढायची, हे काढायचं, गळ्यातलं काढायचं, झालं. टॅटू काढ. टॅटू काय काढ? टॅटू टॅटू टॅटू. हा बरं झालं आठवण केली. हे काढतो. ओके हा एकच मिनिट. 5 मिस कॉल आहेत राधाचे. फोन कर. निघी गप्पा मारायला नाही करत. मी न सांगता आलोय तिला. गप्पा बस. हॅलो सौमित्र, कुठेस तू? मी कधीचा फोन करते तुला, मेसेज केले, त्यालाही रिप्लाय नाही. हा अगं काय झालं, माझा तो ऍडव्होकेट मित्र आहे ना मंदार, तो तिथे तो अगं माझ्याशी बोलत होता, तर माझं लक्षच नाही आणि फोन सायलेंटवर होता ना, सो मला कळलं नाही. आलो मी 10 मिनिटात पोहोचतो. लवकर या, मी सगळेजण जेवायचे थांबलोय.
आनंद भाऊजींनाही खूप भूक लागली आहे, कातावलेत तुझ्यावर. आलो 10 मिनिटात पोहोचतो. टच बाय. चल घरचं टेम्परेचर खूप वाढलंय. चल बाय बाय बाय. हे पण बघ. थँक्स. हं? थँक्स. बोलशील परत थँक्यू. हा फ्रेंडशिप में नो थँक्यू. ओके 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 ओके. चल. मी पण ऐक ना, सिरियसली म्हणते, खरंच थँक्स. काय बोल. अरे मी ऍक्च्युली ना एवढं कोणासोबत हसलेच नाहीये. मी तुझ्या सोबत असलं ना की मला असं लाफ्टर कप मध्ये असल्यासारखं वाटतं. तू जोकरच माझा. गॅरीवाला जोकर नाही, रॅट्स वाला जोकर. बट ऑल्सो तू माझा बेस्ट फ्रेंड पण आहेस. थँक्यू. पण तुला एक सांगू असं नाही, म्हणजे तू माझी आता जवळची मैत्रीण आहेस असं म्हणायला हरकत नाही, पण सॉरी मी तुला बेस्ट फ्रेंड नाही म्हणू शकत. का? कारण बेस्ट फ्रेंड एकच असते आणि ती राधा आहे. हा ऍक्च्युली दॅट्स ट्रू. आय एम हॅपी फॉर यू. पण एक आहे, तू जेवढी डोक्यात जायचीस ना माझ्या, तेवढाच लवकर मी तुझ्याशी कनेक्ट का झालो माहितीये? का? कारण माझ्यात जी मस्ती आहे, जो मॅडनेस आहे ना, तो तुझ्यात पण आहे. त्यामुळे ना असं हार्ड. खरंच हार्ड आहे. सो सॉरी. बरं चल निघतो मी. हा ठीक आहे. हो. हो पर्स फोन. हा थँक्स. फोन. हा तेच होतं का? येस. आणि कपडे? राधाने काय म्हणे मला फोन केलेत यार. वहिनी एवढ्या रात्री कोणी जातं का? त्या कोण आहे तो ऍडव्होकेट मित्र? आणि नाही, तो गेला तर गेला तो. तुम्ही त्याला विचारलं होतं ना की तू परत येऊन जेवणार आहेस का? तो काय म्हणाला? हो म्हणाला होता तो. हा त्याला हेही वाटत नाही की काम संपवून घरी जावं, कारण घरी जाऊन कोणीतरी आपल्यासाठी जेवणाची वाट बघत असेल. सगळेच वाट बघत असतील. मग आणि जाऊ दे, त्याला नाही विचारलं. एक वेळ नाही विचारायला त्याला, पण तो मित्र, तो कोण ऍडव्होकेट आहे, जो कोण येते, किती वाजले, त्याला भूक नाही लागत, तो जेवत नाहीये का? तू गप्प बसा ना. किती चिडचिड करता तुम्ही. स्वतः हायपर होता आणि दुसऱ्याचा पण बीपी हाय करता. तुम्हाला भूक लागली ना, मग तुम्ही जेवून घ्या ना. असं डोकं दुखायला लागलं. काय जेवून घे? असं कसं जेवून घे? मला जर जेवूनच घ्यायचं असतं, मी आधीच जेवून घेतलं असतं. मी थांबलो आहे कारण मला सौमित्राची कंपनी पाहिजे. आनंद भाऊजी, तुम्हाला माहिती ना सौमित्राचा स्वभाव. एखाद्या ठिकाणी रमला की रमला. हा ना. त्याच्या गप्पा सुरूच राहतात. तहान भूक काही लक्षात राहत नाही त्याच्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो अत्यंत महत्वाच्या विषयावरती डिस्कस करायला गेलाय तिथे. अत्यंत आवडत्या विषयावरती, गुरुनाथ आणि माया. त्यामुळे काही तो लवकर येणार नाही. जाऊ दे ना, कशाला आपण चर्चा करतोय. तुम्ही बसा जेवायला, मी वाढते. नाही वहिनी, नाही. मी सौमित्राची वाट बघतो. मॅम, यांना भूक सहन होत नाही. तुम्हाला सहन होत नाही ना भूक, मग ईट. भुकेमुळे चिडचिड होत नाहीये माझी. मग हे जे काही सगळं चालू आहे ना, एव्हरीथिंग टुगेदर. एक तर हा सौमित्रा, हे काय वेळ म्हणजे नाही. सौमित्राचा सोडा, एक वेळ सौमित्राचा सोडा, तो दुसरीकडे. वहिनी तुम्ही एवढं सगळं तुमच्या डोक्यात प्लॅनिंग चालू आहे, पण तुम्ही काही सांगतच नाही आहात. तिसरे माझे बाबा आणि काका काहीतरी प्रॉपर्टीवरनं त्यांचं भांडण चालू आहे. चौथा गुरु आणि माया, ते लिटरली टॉर्चर करतायत, टॉर्चर. आणि शेवटी कोण? श्रेयस. अरे रूट के बैठा हुआ, असं फुगून काय बसलाय तो? असं ऑफिस मध्ये जायचं, एक रिकामी खुर्ची बघायची श्रेयससाठी, कधी येणार. हाय श्रेयस. म्हणजे काय एवढं? या सगळ्यामुळे माझी चिडचिड होतीये, या सगळ्या दुनियादारीमुळे. हो, पण तुम्ही चिडचिड नका करून घेऊ. आनंद भाऊजी, तुम्ही एरवी मला सांगता ना की कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही. मग तुम्ही का त्रास करून घेताय? तुम्ही विसरताय हे सगळं. हे बघ, नका त्रास करून घेऊ. मला असं वाटतं की तुम्हाला भूक लागली, तुम्ही बसा, मी तुम्हाला वाढते जेवायला. हा नाही वहिनी, नाही. मी सौमित्राची वाट बघणार. सच एन इडियट यू आर. सौमित्र आला की त्याच्याबरोबर जेवायचं असं काय आहे का? तो तुझी किती काळजी घेतो. तुला सूप पाहिजे, काढा पाहिजे, जे पाहिजे, त्याच्यासाठी मला पण थांबायला पाहिजे ना. मग अरे एवढंच नाही, तो तुला हसवतो, त्याच्यामुळे तू खुश असते, त्याच्यामुळे तुझं हेल्थ चांगलं राहणार. तुझी हेल्थ चांगली राहणार म्हणजे आपल्या बाळाची पण हेल्थ चांगली राहणार ना. एवढे एफर्ट्स घेतोय सौमित्र, मग मी काय भूक सहन नाही करू शकत? ऑफकोर्स मी
मी सहन करणार भूक, त्यात काय एवढं. करणार. यू शो. ऑफकोर्स. ओके. तेव्हा कंटाळा आला या ज्वेलरीचा. ऑटो का दिसत नाही यार एकही. लोक बाहेर आल्यानंतर वाट लागेल माझी. एक्सक्यूज मी. अकेली औरत को देख के छेड़ रहा है. नहीं बहन जी. हो काय छेडत बेडत नाही, मी नॉर्मल बोलतो. नॉर्मल बोला, अंगाला हात नका लावू. लँग्वेज बदल के छेड़ रहा है. कुठे छेडतोय तुम्हाला? काय छेडलं तुम्हाला? आता हात म्हणजे नुसतं टच केलं मारता काय? छेडत नाही, सांगून ठेवतो मी. हाँ बोल रहा है लैंग्वेज बदल के. हमें तो कुछ समझ में ही नहीं आ रहा है. और हम बोले तो हम बेशरम. हाँ जबले बिहारी म्यूट तबीले बिहारी क्यों? हाँ हम तो बोलेंगे, बहुत बोलेंगे हम. अरे कैसा आदमी है, बोला है फिर भी छेड़े ही जा रहा है. पति को बुलाएंगे हम हमारे. और फिर वो ऐसा रैप सुनाएंगे कि कान भैंसिया पकड़ के ले जाएगी पानी में. हा पती को बोला, कळलं ना? तो पती त्यांचं बरोबर आहे, करेक्ट आहे. नाही नाही ते पती तुमचे. तुम्ही बसला होता ना, आम्ही इकडे बसलो होतो दुसऱ्या टेबलवर. आमचं काहीतरी चालू होतं. अंगठी देऊन प्रपोज करणार, तेवढं तुम्ही आलात, ती अंगठी घेतली आणि दिली फेकून. काय मूर्खपणा आहे. आमच्या सगळ्या डिनर डेटचा सत्यानाश केला तुम्ही. मूर्ख क्या बोल रहे हैं? यूपी के हैं मगर मराठी आती है हमें. अरे बहन जी वो सिर्फ ये बोल रहे कि आपने हमारी डेट का सत्यानाश कर दिया, स्पॉइल कर दी हमारी डेट. गाली देती है, गाली देती है. गॉड दिस इज नॉट गाली. व्हाट मरखंडी. ही इज जस्ट ट्राइंग टू से कि वो हमें प्रपोज कर रहे थे अंगूठी देकर, आपने वो अंगूठी फेंक दी. प्रपोज हमारे रास्ते में क्यों प्रपोज कर रहे हो? वहाँ जाके करिए प्रपोज. आता काय 7-12 कडून करू का प्रपोज? हा तुम्हाला कळत नाही? आम्ही आमचा प्रपोज करत होतो, तुम्ही तुमचं भांडण तिकडे. चांगलं प्रपोज करताना तुम्ही तिथे यायची काय गरज होती? हा तुम्ही अंगठी घेतली, फेकून दिली, परत सॉरी पण नाही म्हणत. अरे क्यों बोलेंगे हम सॉरी? आपको समझ में नहीं आता? हम और हमारे पति लड़ रहे थे वहाँ पे और आप प्यार जता रहे थे, प्रपोज कर रहे थे आप. तो जलन नहीं होगी हमें? तो हम आए, भाग के लिए अंगूठी, फेंक दी अंगूठी और बोले गुप्पच ने भागा. और भागा तो था ही नहीं. असं कोण भागा? तू 1 मिनिट, तुमची पर्स फेक. तीच पर्स आहे, कळलं नाही? बघ अब तो चोरी भी कर रहा है बुड़बक. पुलिस को बुलाएंगे आप तो. अरे जा बोलवा, पोलिसला बोलवायचं तर. मगापासून ऐकता धमक्या देईन, पती को बोलून पोलीस को जा. बोलो, कुणाला बोलवायचं तर बोलो. हा मी बघूनच घेतो. आम्ही काय चोर नाही. आमच्या अंगठ्या फेकताय, स्वतःच्या पर्स. अरे शरद मंजूर है. आर यू ओके? कुठे गेले? अरे ती बघ इकडे. ती गेली, जाऊ दे तिला. आपण चल जाऊया. या अशा ऑफ लोकांच्या नादी नको लागायला. चल चल चल. एक मिनिट थांबा जरा. इझी. I'm there. तुम्ही मला फोर्स करा ना वहिनी, म्हणून खातोय. बाकी मला सौमित्रची वाटच बघायची. ठीक आहे, काही हरकत नाही. त्याला फीस साठी कंपनी द्या. हो, ही ब्रिलियंट आयडिया आहे. हे मला का नाही सुचलं? म्हणून तर तुम्ही वहिनी आहात. वहिनी, तुमच्या डोक्यात जे काही प्लॅन चालू आहे ते काय जे मला सांगा ना. खूप क्युरिओसिटी झाली आहे. नाही, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मगाशी एवढी चिडचिड करत होतात, अचानक असे एवढे सॉफ्ट कसे काय झालात? नाही, तेच. आणि सेकंडली त्या म्हणतायत ना की त्या आता नाही सांगू शकत. हा, हॅव सम पेशन्स. कशाला सारखं फोर्स करताय त्यांना? हो, मी कुठे फोर्स करतोय? म्हणजे वहिनीच्या डोक्यात जे काही प्लॅन आहे ना, त्याच्यामुळे ना मला असं जवळपास व्हिज्युअलाइज होतंय की खूप मजा येणार आहे. अख्खं चित्र पलटणार आहे, त्यांची वाट लागणार आहे. म्हणून मी विचारतोय की काय प्लॅन आहे. पण वहिनी, तुम्हाला सांगायचं नसेल म्हणजे आता इट्स ओके. म्हणजे टेक युअर ओन टाइम. म्हणजे चालेल, असं काही हे नाही आहे. आता काय तुम्ही सांगणार नाही? सौमित्र येत नाही, त्याला फोन करतो. काय त्याचा, कुठे थांबलाय तो? कशाला फोन करताय? मिळालं ना जेवायला? पण वाट बघतो ना आपण त्याची, म्हणून. बाकी काय नाही. बरं, त्या फोनवर ना आठवलं, मला जरा पानवलकर सरांना फोन करायचा आहे. तुम्ही त्यांना सगळं सांगणार आहात? आनंद, शट अप. लेट हर टेक हर डिसिजन. ओके. आनंद भाऊजी, तसं काही नाहीये, पण एक महत्वाचं काम आहे. जेनी, आता करू ना त्यांना फोन, म्हणजे उशीर नाही ना झाला. हा, नसतील झोपले. करा. हा, ते
उशिरापर्यंत जागेचे असतात. बोल लटोरी, का होई गवा? हा बोक्या पोचलास? हा पोचलो. सोसायटीच्या खालीच आहे. ते सगळे कॅप आणि हातावरचे टॅटू बिटू सगळे काढून टाकले. आता जाईन. बरं तू कुठे पोचलीस? हा मी पण घराखाली पोचलेच आहे. जाते आता वर. पण ऐक ना, तिथे एक लफडा झाला, ते सांगायला तुला फोन केला. लफडा? काय झालं? मी येऊ का परत तिकडे? ऐकून तर घे पहिले. तसं काहीच नाही झालं. तिथे लैला मजनू आले होते बाहेर. लैला मजनू? हे लैला मजनू म्हणजे गॅरी आणि माया. ते आले होते तिकडे आणि गॅरी थेट माझ्याशी भांडायलाच लागला. म्हणजे ते तुझ्याशी बोलायला तू वेडी आहेस का? म्हणजे ओळखलं की काय त्यांनी तुला सांगत होतं तिथे थांबू नको पळ म्हणून, तुला ना कळतच नाही यार मंद. तू पूर्ण ऐकून घेणार आहेस का? सगळेच जण बोलतात ग मला. काय झालं बोल. अरे ओळखलं नाही त्यांनी मला. ते मला लटोरी समजूनच माझ्याशी बोलत होते. आणि आता आम्ही प्रपोज करत होतो ना, मग तू रिंग का घेतली आणि पाण्यात का फेकली आणि सॉरी वगैरे म्हणत होता मला. मी म्हटलं मी पण कशाला म्हणू सॉरी. मैं म्हटलं हम और हमारे पति लड़ रहे थे और तुम वहाँ प्रपोज कर रहे थे तो हम जलेंगे नहीं. तो मैं आई, अंगूठी ली और फेंक दी और बोले गुपचले भागा तो था ही नहीं. बरं ते सगळे जाऊ दे, पण नंतर त्याला फिरवला आणि पाडलाय खाली मस्त. अरे यार मी पाहिजे होतो यार तिकडे. जाऊ दे चल. मस्त त्यांच्या रोमॅन्टिक नाईटची जी काय वाट लावलीस ना तू, कमाल केलीस तू. हो आपण दोघांनी गेली होती. हेच सांगायला फोन केला होता. बरं झालं सांगितलं, मजा आली मला. बरं पण मी आता जातो घरी, नाही तर राधिका माझी वाट लावेल. ओके बाय बाय. हो चालेल. अरे गेला मजनू आला. म्हणजे अगं मग तू हे सांगत काय बसलीस मला? चल ना, पळ ना, बावळट मूर्ख मंदा. हे माया, ती मुलगी कोण मुलगी? अरे ती आपल्याला तिकडे भेटली, ती आता तिने फिरवलं तुम्हाला, ती बाई नव्हती ना? गॉड गुरु, सगळीकडे काय तुला तीच बाई दिसते का? अरे नाही, मी सिरियसली सांगतो माया. मी ही बाई आपल्या बिल्डिंग मध्ये का घुसली असेल आता? एक मिनिट. नाही ती म्हणाली होती मी पोलिसांना बोलवते. मी पोलीस घेऊन आली नसेल ना आता? काम डाऊन. ही कुठली तरी सोसायटी मधली वेगळी बाई असेल. ओके. अरे नाही, पण त्या बाईला आपला ऍड्रेस कसा मिळाला? आणि आपल्या सोसायटीतली म्हणलं तर अशा पेहरावाची कोणी बाई नसतेच. म्हणजे कोणी नाही, मला माहिती ना. बरं अशी युपी बिहार कडची भाषा बोलणारी ते एकही बाई नाहीये. बरं आता नवरात्र चालू नाही ना, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. ही बाई इकडे कशी काय आली? पण गुरु रिलॅक्स. काय एवढा स्ट्रेस घेतोयस तू? जा तू, युनिट रेस्ट. तू जा, आराम कर जा. अगं नाही, मी ठीक आहे, माझी कधीच उतरली आहे. ते पाण्यात उतरल्यावर तो उतरलीच परत. या बाईने तर अजून डोकं भंडावून सोडलं फिरून. जाऊ दे, या बाईने सगळी वाट लावली यार आज माया. बट तू जाशील ना नीट? हो माया, मी जातो. तू पण नीट जा. आणि आय प्रॉमिस यू, तुला हवं तसं प्रपोज मी नक्की लवकर करेन माया. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अगं चोर साडी नेसून लुटायला येणार आहे का तुला? ओ माय गॉड चंदू बेबी, काय सुंदर दिसतेस तू. कुठल्या हळदी कुंकवाला गेली होतीस? नाही म्हणजे हा अवतार काय केलायस? अगं मी तुला सांगते, सगळं खूप गंमत झाली आज. पण त्याआधी ना गॅरी येतो इकडे. तू एक काम कर, लाईट बंद कर आणि आपण गाढ झोपले असं त्याला वाटलं पाहिजे. गॅरी येतोय म्हणजे इथे कायमचा राहायला येतोय परत? ते नाही माहिती मला, पण आता येतो इकडे. बरं तू एक काम कर, घरात जिथे कुठे त्याचे कपडे दिसतील ना सगळे इकडे घेऊन यायचे. इकडे. आणि त्याच्या अंगावरचं काय करू? अगं ते ओले, तुला सांगते ना, त्याला इतकं सतवलंय माहिती. आज खूप मजा आली. सगळं सांगेन मी तुला, पण सांगितलेलं काम कर, तोपर्यंत मी चेंज करते. ओके. माय गॉड, आय एम प्राऊड ऑफ यू शनू बेबी. आजपर्यंत गॅरी हिला सतवायचा, आता ही गॅरीला सतवायला लागली. सर मला कसलीच भीती नाहीये. या सगळ्याचा परिणाम गुरुनाथवरती नक्की होईल. हो दे की. आपल्या राधिका मसाल्याचं काही नुकसान होणार नाही ना? हे पाप, म्हणजे वरकरणी तुम्हाला तसं वाटेल, पण मी तसं होऊ देणार नाही. मी कधीही राधिका मसाल्याचं नुकसान होऊ देणार नाही. मी सगळं सांभाळून घेईन. चालेल तर मग घ्या तुमचा डिसिजन, करा तुमचा प्लॅन एक्झिक्यूट. आम्ही आहोत सगळे तुमच्या पाठीशी. थँक्यू सर. काय वहिनी, आपल्यामध्ये थँक्यू बिंक्यूची फॉर्मॅलिटी कधीपासून? हा तसं नाही, सॉरी. परत तेच? बरं वहिनी, उद्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलवू का? नाही नको, तशी काही गरज नाहीये. मी आधी सगळं तुम्हाला सांगते, मग जे कळायचं ते सगळ्यांना एकत्रच कळेल. तुम्ही काळजी करू नका. आणि काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि काही आलाच तर मी फेस करेन. दॅट्स गुड. अशाच ठाम राहा वहिनी, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. खूप बरं वाटतं तुम्हाला असं छान ठाम राहिलेलं हसतमुख बघून. बाय सर. ओके बाय. वहिनी तुम्ही ना आता
क्युरिओसिटी वाढवत आहे. म्हणजे काय आता मोठा धमाका करणार आहेत की काय? हो, असा धमाका की कांठळ्या बसतील त्यांना.